तुम ही तो मेरा जीवन हो अब साथ हमारे। तू तेरे बड़े भाई को बहुत पसंद करता है ना? पसंद तो करता हूँ पर रिस्पेक्ट ज्यादा है। संग परछाई सा बस ऐसा मैंने क्या कर दिया जो मुझे इस तरह बोल के चली गई? दुनिया जैसी दिखती है वैसी है नहीं, ये हमारी नजरों से छिपी एक अलग दुनिया है। आता कसं, आता एक घास मला भरवायचा आणि एक घास तुम्ही स्वतः खायचा. नाही नाही, मी घरी जाऊन खाईन. हे बघा, हट्ट करू नका, नाहीतर मी आहे ना माझ्या दुकऱ्या हाताने तुम्हाला भरवेन. चालेल? नको नको, खाते मी पण. मला काही सांगायचंय तुम्हाला. या सगळ्यात कामिनीने अडकवलंय तुम्हाला. कसं काय? ते काही मला माहित नाही, पण मी याचा लवकरात लवकर छडा लावायचा प्रयत्न करते. तिला पोलिसांच्या हवाले करणार, म्हणजे तुम्ही सुटाल. इधर आणि बडशेप दे. बडीशेप नाही इथं. ठीक आहे, हरकत नाही. आपल्याला काय, तुमच्या दोघांचं डस्क खाल्लं तरी आपला उतारा पडतो. ऍडजस्ट करू. एकदा का आपण आपल्या वाड्यावर गेलो ना, मग बडीशेप काय तांबूल मागू तांबूल, ते बी इलायची केसर पिस्तावालं. वय का नाही? अगं वय का मी नाही, पण आपण पुन्हा वाड्यात जाणार कधी आहे? लवकरच तो दिवस उगवणार. आज पोलिसांनी त्या सुंदरला लई चेप दिलाय. त्याला आपण अशाच जाळ्यात अडकवलंय ना की त्यातनं बाप जन्मात बी तो बाहेर येणार नाही, उलट अजून त्यात अडकत जाणार आणि पोलीस त्याला सोलवटून काढणार. मला घराबाहेर काढलं ना अक्षरा, आता तुझ्या नवऱ्याचे काय हाल करते ना बघच. मी आलेच. आता ही कुठं गेली? जाऊ दे तिला, ती भांडी आवरायला गेली असं. काल आम्ही उंबऱ्यात जेवायला बसलो होतो ना, ती करेल त्याचं काम. तू बोल, आपला पुढचा प्लॅन काय ते सांग मला. अरे आता असला सनसनी तिक्का टाकलाय आपण. आता नाही ना त्या वसुंधराला समजे पत्ते पिसायला लावले तर बघच. आता काय प्लॅन बिन करायची गरज नाही. आता या एका हुकुमी डावावर अख्खं सूर्यवंशी खानदान धुळीला मिळणार आहे. फार वाट लागणार आहे त्यांची. चला बाहेर, वेळ संपली तुमची. हो, 2च मिनिटं, डबा आवरून निघते. हा. अक्षरा, हा अगं कामिनी घरला आलीये, तू लवकर ये इकडं. काय? तिला मी पोलीस स्टेशन मध्ये तिला तिकडेच कशा तरी गुंतवून ठेवा. मी निघते लगेच. वय वय ठेवते.
मी निघते. अहो काय कुठं चाललाय हा? आणि कसली गडबड आहे? कोणाचा फोन होता? ती कामिनी आज सापडणार आहे. मी सेफ असेन, माझी नका काळजी करू. अहो पर तुम्ही आत्ता फक्त तुमची काळजी घ्या. वय आणि तुम्ही बी काळजी घ्या. माझं डोळं तुमच्याच वाटेवरती असतील बघ. जपून जा. निघते मी. हो मी आता जातोच आहे. काळजी घ्या. बर, आणखी काय मिळालंय? त्याचे सगळे कॉल रेकॉर्ड चेक करा आणि त्या डिटेल्स माझ्या मेल आयडी वर पाठवा. येस, ओके. सर बोला. तुम्ही माझ्यासोबत येऊ शकता, कारण आज खरा गुन्हेगार सापडणार आहे. हे बघा मॅडम, आमच्या दृष्टीने तुमचा नवरा हाच खरा गुन्हेगार आहे आणि तो आता आमच्या जाळ्यात आहे. त्यामुळे तुम्ही काहीही सांगाल आणि आम्ही ते मान्य करू असं जर तुम्हाला वाटत असेल ना तर सॉरी. एक बोलू सर, टांग्याच्या घोड्याला ना झापडं लावलेली असतात, त्यामुळे त्या झापडांमधून त्याला जितकं दिसतं ना तितकंच तो पाहतो. पण पोलिसांचं तसं नसतं ना. पोलिसांना चारही बाजूनी विचार करावा लागतो. अर्थात तुमचा माझ्यावर विश्वासच नाहीये म्हटल्यानंतर विषय सोडा, पण मी खऱ्या गुन्हेगाराला सोडणार नाहीये. मी माझ्या सौभाग्याची शपथ घेऊन सांगते, त्यांना पद्धतशीर कोणीतरी अडकवण्याचा प्रयत्न केलाय. तुम्हाला माझ्याबरोबर यायचंय की नाही हा तुमचा प्रश्न आहे. घड्याळाच्या काट्यावर जगता ना तुम्ही. ड्युटी संपली तुमची. देवी आई, का माझ्या नशिबासंग योग खेळ मांडलायस? अक्षराला मी माझी लेक मानलं आणि तिनं कुठलं बी रक्ताचं नातं नसताना मला माया लावली. पर माझ्या स्वतःच्या पोटच्या पोरीला हे संस्कार देण्यात कमी पडले बघ म्या. कामिनीनं लई मोठी चूक केली आहे. माझ्या सुंदरच्या आयुष्याशी खेळली ती आणि म्हणून स्वतःच्या हातानं तिला घराच्या बाहेर हाकलून दिले म्या. समधी कर्तव्य पार पाडली बघ. पर हे सगळं करत असताना एक आई म्हणून मला लई यातना झाल्या ग. माझी पोरगी कुठे असल, कशी राहत असल, काय खात असल, असे प्रश्न सतत मनात येत राहतात ग आई. ही सल मी तुझ्याशिवाय आणखी कुणाला सांगू, सांग ना आई. करत्या सवरत्या वयात नवरा गेला ग माझा. पदरी एक लहान पोर एकटी पडले होते म्या, म्हणून माहेरी येऊन राहिले. पर वहिनीनं कधी बी उपरी वागणूक दिली नाही बघ. माझं हक्काचं घर आहे, तुम्ही काळजी करू नका असा मान कायम ठेवला माझा. माझ्या मुलीला स्वतःच्या मुलीसारखी माया लावली, तरी बी कडूच निपजली माझी पोर. कुणाची काय चूक झाली सांग ना तिला जपण्यात. हा आई, मागच्या जन्माचं असं काय पाप आहे जे भोगायला होतीस मला? हा, समध्यासनी बुद्धी तूच देतेस ना. हा,
मग माझ्या कामिनीला अशी वाईट बुद्धी का दिलीस ग? का दिलीस? तूच बुद्धी दिली आहेस ना, म्हणजे तुझाच प्रसाद आहे येऊ. मी आज कुठेतरी काहीतरी चूक केली असं, तेव्हा ही शिक्षा मी आज भोगेन. माझ्या पोरीच्या कर्माची शिक्षा मी आज भोगेन आता. आई, माझ्या पोरीच्या कर्माची शिक्षा मलाच भोगावी लागेल आणि मी ती नक्की भोगणार. मी आज भोगणार. माझी चूक आहे समधी. या पोरीला घडवण्यात माझी चूक झाली. मला शिक्षा मिळायला पाहिजे. शिक्षा मला मिळायला पाहिजे. मी आज पोरीला वाढवण्यात चुकले. चूक केलीस तुझ्या पोरीला घडवण्यात चुकलीस. काशी वागली माझी चूक. काय करताय वहिनी? कशा पायी थांबवतेस मला? या पोरीला वाढवण्यात ना माझी चूक झाली बघ. मला ही शिक्षा भोगली. वहिनी, वहिनी तू कशा पायी हातमध्ये घातलास ग? अगं ही माझी शिक्षा आहे, ती मी आज भोगली पाहिजे. ताई, असं नाही विचार करायचा. तुम्ही बसा बसा. शांत व्हा. हो, यात तुमची काही बी चूक नाही. नका इतकं जीवाला लावून घेऊ. काय करू ग बहिणी, काय करू तूच सांग ना मला. कामिनी अशी कशी वाया गेली ग? तू एवढं चांगलं घडवलंस तिला, तरी मी अशी वागली पोरगी. काय करू, कुठं तोंड दाखवू सांग मी आता. ताई, शांत व्हा बघू. हा समदा देवी आईचा खेळ आहे बघा. तिच्या मनात कधी कवा काय येईल ना आपल्याला नाही कळायचं. आणि या जगात चांगल्या माणसांचा चांगुलपणा टिकून राहावा ना, म्हणून असे टाकीचे घाव देत असते ती. आपण समजून घ्यायचं आणि सहन बी करायचे. फारसं जीवाला नाही लावून घ्यायचं. पण ताई, एक गोष्ट मात्र मला तुम्हाला सांगायलाच पाहिजे. या कामिनीला माझी लेकच मानत आली, पर या वेळेला